सन्माननीय भिक्खू संघ आणि आपण सर्व महानुभाव, आजच्या विशेष बैठकीचं आयोजन म्हणजे न्यायपालिका आंदोलन, महाबोधी महाविहारांचे आंदोलन या संबंधाने महत्वपूर्ण प्रकार आहे. अनेकांचं मत पडलं की हे मुक्त व्हायला पाहिजे आणि बौद्धांच्या हातामध्ये ते सोडायला पाहिजे. आता प्रश्न असा येतो की बौद्ध कोणते? बरोबर, इथे दोन परंपरा आहेत. एक आहेत आंबेडकरी राईट्स बौद्ध, दुसरे आहेत पारंपरिक बौद्ध. आंबेडकरी बौद्धांमध्ये अनेक गट आहेत, अनेक संघटना आहेत. मग कोणाला सोपवायचं? दुसरीकडे परंपरागत बौद्ध अनेक वर्षांपासून भटत आर्य नागार्जुन सुरेश सोसायटीने सुप्रीम कोर्टामध्ये एक पिटिशन दायर केलेलं आहे. हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. सोबतच एक वकील, इथले नामवंत नागनवरे साहेब, आज ते आहेत की नाही हे मला माहित नाही, म्हणजे हयात आहेत नाही, परंतु त्यांनी पण पिटिशन दायर केलेली आहे आणि अनेकांनी केलेली आहे. पण त्याचा निकाल अजूनपर्यंत आपल्याला मिळालेला नाही. दुसरं, महाराष्ट्रामध्ये आपण आंदोलन करायचं. मग आंदोलन कसं करायचं? मग आंदोलन करायचं तर त्याला कितपत न्याय मिळेल, है ना? कारण मराठा आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात गाजलेलं आहे. त्यांना मराठा आरक्षण मिळावं आणि लाखोच्या संख्येने त्यांचे मोर्चे निघाले. मग त्यांना काय न्याय मिळाला का? तर नाही. मग आपणही आंदोलन करू, मग आपल्यालाही न्याय मिळेल की नाही हे सांगता येत नाही, है ना? मग तिसरा एक मुद्दा या ठिकाणी आदरणीय काय साहेब आणि आमचे डॉक्टर कोंबाडे साहेबांनी उपस्थित केला की राजकीय लोकांचा याच्यामध्ये हस्तक्षेप व्हायला पाहिजे, म्हणजे राजकीय लोकांपर्यंत आपण जायला पाहिजे. मग ते आजच्या घडीला नितीन गडकरी असेल किंवा मग आदरणीय नरेंद्र मोदीजी असेल, त्यांच्यापर्यंत आपण जायला पाहिजे. कारण सरकार त्यांचं आहे, बरोबर आहे. जर काँग्रेसचं सरकार असतं तर मग राहुल गांधीजी त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो असतो. पण याचा अर्थ असा समजू नये की आम्ही भिक्षू आरएसएसचे किंवा भाजपचे आहोत. आलं लक्षात? बघा, आरएसएस ही संघटना फक्त 100 वर्षांपासून संघटना अस्तित्वात आलेली आहे. आलं लक्षात? मी आपल्यासाठी म्हणजे जाणीवपूर्वक सांगतो आहे आणि फार प्रामाणिकपणे सांगतो आहे. आलं लक्षात? मी भारतातला पहिला भिक्षू आहे की ज्यांना डिलीट मिळालं. कशामध्ये? आरोग्य आणि शिक्षणामध्ये. मी गेल्या 30 वर्षांपासून भिक्षू जीवनामध्ये आणि सतत मी सेवा करतोय. आपल्या सर्वांना माहिती असेल नसेल मला माहित नाही. परवाला मी ते काही आदरणीय आमचे म्हणते हर्ष मोदीजी यांनी जे पत्रकार परिषद जे घेतली त्या परिषदेमध्ये मी बोललो. काय बोललो मी त्याच्यामध्ये? की जर बाकी अन्य धर्माच्या धर्मस्थळावर जर त्यांचेच कमिटी मेंबर असू शकतात तर आमच्या धर्मस्थळावर आमचे कमिटी मेंबर का असू नये? हिंदूंच्या काळात का असावं ते? हे मी त्या दिवशी बोललेलो आहे. आणि आरएसएस ची संघटना ही फक्त 100 वर्षाची आहे, आलं लक्षात? परंतु आमची भिक्खूंची संघटना ही गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. मग त्याला तुम्ही आरएसएस ची संघटना म्हणा का हिंदू संघटना म्हणा? तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल राजकीय, तर तुम्हाला जे राजकीय सरकार असेल, मंत्री असतील, त्यांच्यापर्यंत तुम्हाला जावं का?
वैयक्तिक कसे कशाला गेले? आता मला वृद्धाश्रम काढायचा आहे, भिक्खूंसाठी वृद्धाश्रम काढायचा आहे. आता जे भंतीजींनी जे काही सांगितलं भिक्खूंची अवस्था काय आहे ना, आणि मी त्या लोकांसाठी काम करतोय. मी तुम्हाला प्रकट होत नाही, विषयाला अनुसरून बोलतोय. आलं लक्षात? मी विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. भिक्खू संघासाठी भिक्खू जेव्हा आजारी पडतात समाज त्यांच्याकडे लक्ष देत नाही, लक्षात घ्या. आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य आणि शिक्षण या विषयामध्ये काम करतो आहे. आणि मला एक वृद्धाश्रम काढायचा आहे. अनेक लोकांसाठी म्हणजे ग्रस्तांसाठी वृद्धाश्रम काढले, परंतु पहिला मी मेंबर असेल भिक्खू संघातला की जो भिक्खूंसाठी, आजारी आणि वृद्ध भिक्खूंसाठी काय करेल? वृद्धाश्रम काढेल. मग आता एवढं मोठं 3 करोडचं काम आहे माझं. मग तुम्ही देऊ शकता का पैसा एवढा मोठा? उपासक देऊ शकतात का? मला कोणाकडे जावं लागेल? सरकारकडे जावं लागेल ना. मग तो मुख्यमंत्री असेल किंवा खासदार असेल, मग त्यांच्याकडे जर मी निवेदन दिलं किंवा त्यांच्याकडे जर प्रबोधन घेऊन गेलो तर याचा अर्थ असा समजू नये मला की मी RSS आहे म्हणून. म्हणून ही जी संभ्रम आपल्यामध्ये आहे हा दूर करावा की आम्ही भिक्खू RSSचे आहोत. आलं लक्षात? आम्ही समाजाचं खातो आणि त्या समाजासाठी काम करतो आहे. आलं लक्षात? आणि कोंबाडे साहेबांनी, डॉक्टर कोंबाडे साहेबांनी जे सांगितलं किंवा भिलाने साहेबांनी सांगितलं, आंदोलन तर करूच आपण, पिटिशन पण तयार करू, पण सोबत राजकीय लोकांना देखील म्हणजे ते खासदार असेल, आमदार असेल, मंत्री असेल किंवा प्रधानमंत्री असेल त्यांच्यापर्यंत देखील आपण जाण्याचा प्रयत्न करू. निश्चितच माझी भूमिका मी या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. निश्चितच आपल्याला समजले असेल असं मी समजतो.